नेक्स्ट मॅचचा विचार केला, एका बाजूला सुर्वे फायटर तर एका बाजूला आशागड ब्रदर ग्रुप. गौरव ठाकूर सरांचा संघ आपण बघतोय, ग्रामपंचायत सदस्य. दोन सामने नक्कीच आशागड ब्रदर ग्रुपने जिंकलेत. तिसऱ्या सामन्यासाठी नक्कीच पुन्हा एक संघ सज्ज आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच विनंती करेन मी यश पागदरेला, नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक पण त्याने पटकावलंय. परंतु महत्वाचं काम मागच्या सीझन मध्ये पण ज्याच्या माध्यमातून झालं आणि या सीझन मध्ये सुद्धा आमच्या सोबत ऑन माईक जोडला जातो. विनंती करेल या सामन्याच्या पहिल्या 4 षटकांसाठी नक्कीच धावतं वर्णन घेऊन यश यायचंय आपण. दोन्ही संघाचं 12th पेअर इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सॉरी पंच, थोडंसं लेट पण एकदम थेट येऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. नक्कीच गोलंदाजी मार्गवर आशेकर ब्रदर्स कडनं पहिला चेंडू हाताळताना दिसलाय तो लखन. खूप सुंदर गोलंदाजी आणि बॅटिंग मार्कवर. ओहो, सुंदर चेंडू. नक्कीच तिकडे फिल्डर तैनात होता परंतु 1 रन डिक्लेअर. नक्कीच एका धावेने धावसंख्येचा होतोय श्री गणेश. आणि आता मात्र स्ट्राइक वर आलाय तो निशांत. निशांत नक्कीच मूर्ती लहान पण कीर्ती महान असा एक खेळाडू आहे. नक्कीच मी एक सामना बघितला होता, 1 बॉल 7 ला त्यांनी षटकार झटकून आपल्या टीमला टाय पर्यंत नेलं होतं. परंतु आता मात्र फुलटॉस चेंडू बिरकावून दिलाय. नक्कीच चेंडू जाईल 1 बाउन्स. सीमा रेषा पार. येतोय सरपंच चषक ब्रँडेड चौकार. डीजे डीजे नक्कीच पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र गुडलँड स्पॉट मध्ये हाताळलेला चेंडू पापा करणार नाही चुकी. निशांत परत पवेलियन मध्ये पहिला हादरा सूर्य फायटर्सच्या संघाला निशांच्या स्वरूपात. नक्कीच डीजे नक्कीच सूर्य फायटर या संघाची वैशिष्ट्य म्हणजेच अजून सुद्धा यांची बॅटिंग लाईनअप खूप पॉवरफुल आहे. भौमिक असेल, संदेश, आकाश, नक्कीच हिटमॅन ऑफ आशागड सरो शल्लू सुद्धा आहेत आज या प्लेइंग 11 मध्ये. नक्कीच पहिल्या मॅचला ते उपलब्ध नव्हते, 12th मॅचची भूमिका निभवत होते. आपल्या संघाला नक्कीच बाहेरून सपोर्ट केलं होतं परंतु आज प्लेइंग 11 मध्ये दिसतात सरो शल्लू, हिटमॅन ऑफ आशागड. पाहूया त्यांना संधी मिळते का आज. चला वळूया पुढच्या चेंडूकडे. नक्कीच धावसंख्या 5 वर अजूनही थांबून आहे आणि चांगला कमबॅक म्हणता येईल लखन यांचा. आता मात्र थोडं ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू परंतु चांगला वळवलाय चेंडू. नक्कीच निर्धाव चेंडू, पहिला चेंडू निर्धाव भौमिक यांच्या माध्यमातून. पाहूया भौमिकला मोठी खेळावी लागेल. नक्कीच 2 गुण त्यांना मिळावं लागेल. आता मात्र ड्राईव्ह करण्याच्या नादात निर्धाव चेंडू. षटक संपते. एका षटकानंतर धावसंख्यात वाढती 5 धावा 1 गडी बाद. डीजे चला आता मात्र गोलंदाजी मार्कवर दिसतोय तो सुनील बोंड. नक्कीच पहिल्या 2 सामन्यात चांगली कामगिरी करताना दिसला सुनील बोंड. पाहूया राईट टर्म राऊंड विकेट पंचांच्या उजवीकडनं येताना सुनील बोंड. एक प्लेन ऍक्शन असलेला बॉलर. नक्कीच फुलटॉस पद्धतीचा चेंडू बिरकावून दिलाय. नक्कीच क्षेत्ररक्षण तिकडे तैनात. 1 धाव. चांगली फिकी तिकडे पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण होता तो. पुढचा चेंडू. आता मात्र लोअर फुटलॉस पद्धतीचा चेंडू. नक्कीच थोडीशी गती कमी होती. फसवा चेंडू म्हटला जाईल सुनील बोंड कडनं. नक्कीच अजून सुद्धा भूमीची बॅट काही चाललेली नाहीये. नक्कीच पाहूया कशा प्रकारे कमबॅक करतो कारण की आशागड ब्रदर्स टेबल टॉपर असणार आणि सूर्य फायटरला अजूनही
2 अंक घ्यायचे बाकी आहेत. आता मात्र बॅटीची कडा आणि परत तोय टर्बो बॅक टू पवेलियन. नक्कीच दुसरा हादरा सूर्य फायटर या संघाला नक्कीच त्यांची जागा सांभाळण्यासाठी आता मात्र फलंदाजाला तो 112 क्रमांक जर्सी नंबर अनिल पवार डीजे. नक्कीच एक आपले लहान प्रेक्षक एक डान्स प्रदर्शन केलं होतं. नक्कीच कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला युट्यूबचे कॅमेरामॅन विनंती आहे त्यांच्याकडे सुद्धा कॅमेरा वळवायचा आहे. ते लहान प्रेक्षक नक्कीच गाण्यावर नाचत होते. चला खेळ मध्ये पाहूया तर 6 धावा 2 गडी बाद. आता मात्र नक्कीच ब्लॉकर पद्धतीचा चेंडू परंतु दिशा थोडीशी बाहेर होती आणि पंच शाहरुख खान स्टाईल मध्ये पण आम्हाला सांगतात तिकडे वाईट बॉल आणि त्याच वाईट बॉलनी एक अतिरिक्त धाव आणि त्याच मागे धावसंख्येत वाढती 7 धावात 2 गडी बाद. तो पुढचा चेंडू कशा प्रकारे कमबॅक करतील सुनील बोंड, एक नावाजलेला गोलंदाज आपल्या परिसरातील. आता मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू पूल केला चेंडू लखन बॉलच्या मागे परंतु थोडस बॉलची चेस करताना दिसतील आपल्याला फिल्डर. खूपच सुंदर फेकी. नक्कीच मात्र फक्त 2 धावा दिले 2 धावा वाचवलेत आपल्या संघासाठी. नक्कीच लखनने चेस सोडले ती परंतु जो लॉंग ऑनचा प्लेयर होता नक्कीच बाउंड्री पर्यंत चेस केलं चेंडूला 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी सुनील बोंड. आता पाहूया अनिल मेजरला. नक्कीच सुंदर चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळते. मिड ऑफला युवराज तैनात तिकडे लॉंग ऑफला सॉरी आणि सुंदर फेकी. नक्कीच 1 धाव 1 धावात संतोष व्हायला लागेल. स्ट्राईक वर आले जतीनला खूप सारा वेळ थांबावं लागेल नॉन स्ट्राईक एंडला. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. एक मोठ्या खेळीची नक्कीच अपेक्षा असेल कारण की ज्या प्रकारे 2 सामने हरले होते एक कमबॅक करण्याची संधी आता दिलेली आहे. ओपन करतोय मागच्या सामन्यात थोडस लेट आला होता तर मात्र हो सुंदर कट पॉइंटच्या रिजनला चेंडू ग्रासला गुदगुली करत जात होता बाउंड्री परंतु तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच 2 धाव पूर्ण चांगली फेकी गॅदर करतील पापा. त्याच 2 धावानंतर धावसंख्याकडे वळलं तर धावसंख्या झाली 12. नक्कीच डीजे. त्यांच्या बाजूला एक लहान प्रेक्षक नाचताना बघत होते. नक्कीच खूप सुंदर डान्स तिकडे आपण पाहायला मिळालं. चला सामन्याकडे वळूया. आता मात्र वैयक्तिक दुसरं व संघातील दुसरं षटक घेऊन येताना दिसतील लखन पवार. क्रिस गेलच्या नावाने ओळखला जातो आशागड परिसरात. पाहूया क्रिस गेल क्या करेंगे. सामोरं जाईल तो अनिल पवार. नक्कीच पवार टू पवार. आपण एक लेफ्ट हँडेड भावेश पवारला पाहिलंच आहे तशीच काही कामगिरी करताना भेटेल का लखन पवार कडनं परंतु समोर आहे तो अनिल पवार. तो सुद्धा एक नावाजलेला खेळाडू. नक्कीच पोलीस कार्यकर्ता अनिल पवार. पहिला चेंडू 3ऱ्या षटकातील. चला थोडीशी घाई करायची. सुंदर चेंडू नक्कीच थोडस हळूहळू पद्धतीचा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे स्ट्रेटला परंतु तिकडे फिल्डर तैनात. युवराज 1च धाव 1 धावेने धावसंख्येत वाढ 13 धावा. नक्कीच जतीनकडनं मी पहिलाच म्हटलं होतं मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे कारण की संघाने बॅक केलाय त्याला. आज ओपनिंगची संधी सुद्धा दिली. मागच्या सामन्यात थोडंसं लेट आला होता परंतु आज मला वाटते त्याच्या पोटेन्शियलच्या हिशोबाने त्याला आज ओपनिंगची संधी मिळालेली आहे. आता मात्र शॉर्ट चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न परंतु काही मिस हिट आणि 1च धाव 1 धावात समर्थ वाटते आणि त्या 1 धावानंतर धावसंख्यात वाढती 14. नक्कीच मी पहिलाच म्हटलं होतं अजूनही भरभरते फलंदाज आहेत त्यांच्याकडे. हिटमॅन सौरभ शल्लू. पाहूया कधी त्यांना संधी मिळते. पुढचा चेंडू. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील आपल्या षटकातील. लखन पवार. फुलटॉस पद्धतीचा चेंडू नक्कीच ड्राईव्ह करण्याच्या नादात एक निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी हाताळताना मिळेल. मागील 2 सामने सुद्धा आशागड ब्रदर्स यांनी गोलंदाजीवरच एक पकड बनवून ठेवली होती.
त्याचप्रमाणे आज सुद्धा नक्कीच स्टंपवरनं चेंडू थोडस उंची कमी असती तर नक्कीच त्रिफळा बाद झाला असता, परंतु लक इज अ फॅक्टर इन अ क्रिकेट गेम. पाहूया अनिल पवार संधीचं सोनं करतील का. आता मात्र नक्कीच कव्हरच्या दिशेने चेंडू भिरकावून दिलेला आहे. मुकेश चेस करतील चेंडूला, चेंडू अडकतोय नक्कीच थोडस ग्राउंड मध्ये खराबी असताना चेंडू अडलय आणि चांगली फेकी. त्यामागे 2 धावा, त्या 2 धावांनी धावसंख्यात भरभराट वाढ. 16 धावा 2 गडी बाद. नक्कीच थोडीशी फिल्डिंग मध्ये चेंज करताना दिसत आहेत, परंतु पुढचा चेंडू. ओहो हो, सुंदर चेंडू, सुंदर. नक्कीच आपल्या फिल्डिंगच्या हिशोबाने चेंडू हाताळताना दिसते लखन पवार, एक नावाजलेला खेळाडू. नक्कीच त्यामागे 1 धाव आणि त्या 1 धावाने धावसंख्या झाली 17. थोडस मंदगतीने धावसंख्या येत आहेत, परंतु येत आहेत. नक्कीच डॉट बॉल कमी पाहायला मिळाले आणि आशागड ब्रदर्स हा असा संघ आहे की त्यांना मिनिमम 80 ते 90 टार्गेट द्यावाच लागेल जर मॅच टफ करायची असेल तर, कारण की 60 ते 40-50 धावा ते ज्या प्रकारे चेस करतात नक्कीच एकदम त्यांच्याकडे मोठे फलंदाज आहेत. पापा, सुशांत चौगुले, युवराज राजपूत असे मोठे फलंदाज आहेत जे खूप चांगले टुर्नामेंट खेळलेत आणि या स्पर्धेत सुद्धा चांगलं त्यांचं प्रयत्न होता मॅच जिंकवण्यासाठी. नक्कीच कॉन्ट्रीब्युशन खूपच महत्त्वाचं असतं क्रिकेटच्या गेम मध्ये. आपण म्हणतो 11 प्लेयरचं गेम आहे क्रिकेट. कॉम्बिनेशन अँड कॉन्ट्रीब्युशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन क्रिकेट. CCC. या पुढचा चेंडू, पुढचं षटक घेऊन येताना दिसतात सुनील बोंड. वैयक्तिक दुसरा व संघातील 4थं षटक घेऊन येताना सुनील बोंड. नक्कीच आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकतात ग्रामपंचायत सदस्य कन्हैया पवार. नक्कीच पॉइंटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे मुकेश द्वारा आणि त्याच मागे 1 धाव. आता स्ट्राईकवर आले जतीन पोट्या. नक्कीच मी पहिलाच म्हटलं होतं की पोटेन्शियल आहे या खेळाडूकडे, म्हणून पोट्या या नावाने जास्त प्रसिद्धी मिळाली जतीन यांना. या पुढचा चेंडू घेऊन येताना सुनील बोंड. थोडस उशीर का होईना, परंतु ओ हो मोठा फटका, नक्कीच मोठा फटका. ज्या परिस्थितीमध्ये संघ आहे नक्कीच एक विकेट नाही तर मोठा फटका दिसतोय आपल्याला. प्रयत्न तर भरपूर चालले जतीन यांचे, परंतु कनेक्शन काही झालं नाही बॅटीला. नक्कीच परत ते ट्राय करतीलच. या पुढचा चेंडू. आता मात्र नक्कीच थोडस गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न, परंतु गुदगुले करत ग्रासला जाते चेंडू. चौकार DJ. नक्कीच मी पहिलाच म्हटलं होतं आपले लहान प्रेक्षक एक सुंदर डान्स इकडे आपल्याला दाखवताना. हो ब्लॉकल पद्धतीचा चेंडू खोदून काढलाय. आता मात्र तिकडे क्षेत्ररक्षण येईल, तो परत 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु काय फेकी. नक्कीच गोल्डन आर्मवाला खेळाडू दिसलाय. काय फेकी होती. नक्कीच पापाच्या हातात चेंडू, म्हणजे पापाला थोडीशी पण मेहनत करावी लागली नाही. एक सुंदर फेकी, त्यामागे 1 धाव. 1 धावाने धावसंख्या भरभराट वरती 23 धावा 2 गडी बाद. नक्कीच सुनील बोंडनी खूप प्रभावित केले आपल्या संघाला, कारण की ज्या प्रकारे आशागड ब्रदर्स ओळखला जातो मोठ्या खेळाडूसाठी, परंतु आज ग्रामीण भागातील खेळाडू सुनील बोंड प्रभावित करताना, परंतु आता चेंडू जाईल सीमा रेषा पार. येते अनिल पवारच्या बॅटीतून ब्रँडेड षटकार DJ. धावसंख्याकडे वळालो तर धावसंख्या झाली ती 29. ओहो सुंदर चेंडू, तेवढं सुंदर कट. नक्कीच बॉलला चेस करताना मुकेश, परंतु तिकडे थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात. चांगली फेकी, पण 2 धावा काही रोखू शकले नाही आणि त्याच 2 धावानंतर धावसंख्याकडे वळाला तर धावसंख्या झाली 31. 4 षटकानंतर धावसंख्या झाली ती 31. 2 गडी बाद DJ.
ड्रिंक्स नक्कीच 12वा प्लेअर आपल्याला मी पहिलाच वॉर्निंग दिलं की आपण तैनात राहायचं आहे. नक्कीच पॉईंट्स टेबलकडे वळूया. तर कॅमेरामॅन इकडे फोकस करायचं आहे आपल्या लहान प्रेक्षकाकडे. थँक्यू. पॉईंट्स टेबलकडे वळूया. तर पहिल्या क्रमांकावर आहे गौतम सार्थक. तिन्ही मॅच जिंकले 6 गुण म्हणजे 6 पॉईंट. नेक्स्ट टीम आहे ती आशागड ब्रदर्स. 2 मॅच 2 विन्स 4 पॉइंट्स. नंतर आहे रिशा 11 2 मॅच 2 विन 4 पॉइंट. नंतर इथे MS 11 3 मॅच 2 विन 4 पॉइंट. नंतर इथे अमर 11 3 पैकी 1 विन. हो नक्कीच कट करण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू घेऊन येताना हो नक्कीच पॉइंटच्या दिशेने कट केलेला आहे चेंडू. एक मोठा चेज असेल तिकडे परंतु चांगला बॅकअप. नक्कीच खूप चांगला थ्रो आणि 2 धावा काही रोखू शकले नाही. बाबाच्या हातात चेंडू परंतु 2 धावा निश्चित केल्या. त्याच 2 धावानंतर धावसंख्येकडे वळाला होता. धावसंख्या झाली ती 33 ऑन बोर्ड. नक्कीच जतीनकडनं मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे. खेळू शकेल तो मोठे फटके परंतु आज थोडस नर्वस दिसतोय. ज्या क्रमांकावर त्याला पहिला बॅटिंग आली होती ती सोडून आज तो ओपनिंग करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र चेंडू हो वॉटर कॅच. नक्कीच घडी बाद होतोय. जतीन बॅक टू पवेलियन. DJ शल्लू आपले हिटमॅन आहे त्यांच्याकडे सुद्धा कॅमेरा फिरवायचा आहे. ज्या प्रकारे आज तयार होऊन आलेले आहेत. काल ग्रीन ग्लव्स मध्ये दिसत होते आज ऑरेंज ग्लव्स त्यांच्यासाठी लकी ठरेल का? नक्कीच स्टायलिश प्लेअर ऑफ आशागड हिटमॅन ऑफ आशागड अजूनही बाकी आहे बॅटिंग साठी. आता मात्र फलंदाजी मार्कवर आलाय तो संदेश. नक्कीच काहीतरी संदेश देणार आहे तो या संघाला. फुलटॉस पद्धतीचा चेंडू नक्कीच भिरकावून देण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. तिकडे पाहूया पंचांच्या निर्णयाकडे नक्कीच आम्ही ठाम राहू. 1 धाव डिक्लेअर. येस 1 धावून काढलेले आहे. ओके पंच दरकारतात आपले अमोल पागदरे. या पुढचं चेंडूकडे थोडस गरमागरमी दिसते. आमचे ग्रामपंचायत सदस्य कन्हैया पवार, गौरव ठाकूर
CM यादव यांचे आगमन झालेले आहे सर. नक्कीच व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे सर. नक्कीच सरपंच सर स्वतः स्वागत करतील तुमचं. स्टेजवर विराजमान व्हायचं आहे. हॅलो हो नक्कीच वर पिच पद्धतीचा चेंडू भिरकावून दिला संदेश जोधारीनी. नक्कीच मोठ्या फटके खेळण्यासाठी जाणं जातो, परंतु एकच धाव चांगली फेकी, चांगले क्षेत्ररक्षण मुकेश दुबडा करणं. नक्कीच सुंदर क्षेत्र. 5 षटकानंतर धावसंख्येकडे वळलं तर 5 संख्या झालाय ते 36. 3 गडी बाद DJ. बघतोय मॅनेजर HR हेड सन्माननीय आदरणीय शुभम श्रीवास्तव सर नक्कीच आमच्या सोबत आहे. ग्रामपंचायत सरपंच नक्कीच सरांना मी विनंती असेल आपण नक्कीच श्रीवास्तव सरांचं नक्कीच आपण मान सत्कार करायचा आहे. नक्कीच आपण बघतोय बुके आणि सन्मान चिन्ह. नक्कीच अगदी मोलाचा वाटा सरांचा नेहमी असतो. सर आमच्या सोबत आहेत. धन्यवाद सर की आप जरूर पधारे इस प्रतियोगिता में. श्रीवास्तव सरांना आपण बघतोय ACB कॅप्सूलचे HR हेड नक्कीच आपल्या सोबत आहेत. ओमसाई स्पोर्ट्स प्लीज कॅप्चर करायचे आपण क्षणचित्र. ACB कॅप्सूलचे नक्कीच आपण बघतोय HR हेड श्रीवास्तव साहेब आपल्या सोबत आहेत. त्यांचा मान सन्मान आपण बघतोय ग्रामपंचायत सदस्य आणि नक्कीच सरपंच यांच्या हस्ते केला जातोय. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून आपण मोमेंटो देतोय सरांना. नक्कीच यादव साहेब ऍडमिन हेड नक्कीच आपल्या सोबत आहेत. ऍडमिन CM त्यांचं सुद्धा सादर सत्कारासाठी मी विनंती करेन सरपंच साहेबांना. हर्षद प्लीज आपल्याला विनंती क्षणचित्र आपण कॅप्चर करायची आहेत. सरांचा सुद्धा आपण मान सत्कार बघतोय. नक्कीच पुष्पगुच्छ आणि नक्कीच या स्पर्धेची आठवण म्हणून मेमेंटो आपल्याला दिला जातोय. धन्यवाद असेल पुन्हा एकदा आपलं की नक्की आपण आले या स्पर्धेमध्ये. नक्कीच विराजमान व्हायचं आणि नक्कीच या सामन्याचा आस्वाद आपण घ्यायचा आहे. VIP डायस वरून जाऊया कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये जिथे मात्र सामन्याचं धावचं वर्णन घेऊन मिस्टर यश आहे. यश ओव्हर टू यू कॉमेंट्री. थँक्यू यशवंत सर. नक्कीच धावसंख्येकडे वळाल होतं. धावसंख्या झाले 40. नक्कीच 40 धावेवर 4 गडी बाद. आता मात्र आलाय भरत बराड. फुलटॉस पद्धतीचा चेंडू नक्कीच पंचच्या दिशेने कट केलाय. तिकडे क्षेत्ररक्षण तैनात आणि तिकडे होती थोडीशी चुकी आणि चेंडू जाईल दुबगुली करत ग्रासला चौकार. DJ थोडस वातावरण थंड होताना दिसते सूर्य फायटरच्या संघाकडे. नक्कीच एक खुशमय वातावरण. हो त्याच पद्धतीचा शॉट खेळण्याच्या नादात एक निर्धाव चेंडू. नक्कीच पंच दरकारतात वाईड बॉल. थोडीशी दिशा भटकटली. थोडस प्रेशर दिसते मुकेश दुबलाच्या बॉलिंग मार्कवर, कारण की ज्या प्रकारे तो गोलंदाज पहिल्या सामन्यात गोलंदाजी केलेली थोडस मोमेंटम तुटते. त्याच मागे एक धाव आणि आता स्ट्राइक वर आले ते अनिल पवार. धन्यवाद. तर जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. एका बाजूला आपण विचार केला तर नक्कीच ऑनगोईंग सामना सुरू आहे. एका बाजूला सुर्वे फायटर तर एका बाजूला आशागड ब्रदर ग्रुप. सिंगलने मात्र नक्की धावफलकामध्ये होतोय बदल. धावफलकाचा विचार केला 47. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हॅलो हॅलो. आपल्या व्यासपीठावर ACG चे HR हेड श्री शुभम श्रीवास्तव
यांचं आगमन झाले आणि सरपंच साहेबांकडनं त्यांचे स्वागत सुद्धा झालेलं आहे. आणि मी सर्व क्रिकेट प्रेमींना, क्रिकेट स्पर्धकांना सांगू इच्छितो की ACG कॅप्सूल प्रायव्हेट लिमिटेड आशागड यांच्यातर्फे सुद्धा या सामन्याला खूप मोठं आपल्याला सहकार्य झालेलं आहे. त्यासाठी मी शुभम सरांच्या, यादव सरांच्या मनापासून आभार व्यक्त करतो की अशीच मदत त्यांनी आम्ही सालाबाद प्रमाणे नेहमीच करत राहावी. आणि CM यादव सर हे तर आपले डहाणूचेच आहेत, त्यांना विशेष म्हणजे सांगतो की त्यांनी नेहमी आमच्या सोबत राहायचंय, इतर कामात पण आमच्या सोबत राहतात. न शुभम सर, आपको भी मैं कहना चाहूँगा कि आशागढ़ में ये सरपंच चषक का सेकंड साल है और आज का सेकंड डे है. बहुत ही यहाँ के ग्रामीण पट्टे के लड़के बहुत खेलने को यहाँ उत्साहित है, अच्छा प्रदर्शन दिखाते हैं और इनका मनोबल बढ़ने के लिए प्रोत्साहित, इनको प्रोत्साहन देने के लिए सरपंच साहब बहुत बड़ा उसमें इन्वॉल्वमेंट लेते हैं. इसके लिए सर आप जो भी हमें हेल्प करते हैं इसके लिए आपको मैं तहे दिल से फिर एक बार शुक्रिया कहूँगा और सरपंच साहब के तरफ से ही आपको ACG कंपनी को शुक्रिया कहूँगा कि हमारे ऐसे जो भी में आपका हमेशा सहयोग मिले. थैंक यू सर. और आपने आपका कीमती वक्त देके आप यहाँ आए, इसके लिए फिर से आपको मैं ग्राम पंचायत का सदस्य होने के नाते से आपका फिर से एक बार आभार व्यक्त करता हूँ. धन्यवाद यश. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं मुख्य व्यासपीठावरती ACGचे नक्कीच आपण बघतोय अनेक मान्यवर आहेत, त्यांचं पुन्हा एकदा मी कॉमेंट्री स्टुडिओ मधून सुद्धा शब्द सुमनाने हृदयाच्या अंतःकरणाने नक्कीच आभार व्यक्त करतो. अंपायर्स रिव्ह्यू आपण बघतोय. अंपायर्स रिव्ह्यू नक्कीच आपण बघतोय. गौरव जी, सबका बहुत बहुत धन्यवाद करूंगा कि इस तरीके से हमारा आदर सत्कार किया। बहुत ही ज़्यादा अच्छा लग रहा है जितने बड़े स्तर पर ये पूरा टूर्नामेंट का आयोजन कराया गया है, और जिस तरीके से YouTube का लिंक, ट्रॉफीज़ रखी है मैं देख रहा हूँ। कल ही CM ने हमको ग्रुप में लिंक शेयर किया तो मैं 1-2 मैचेस भी देख रहा था। सो
वो भी काफ़ी ज़्यादा मज़ा आ रहा था देखने में। बहुत ही ज़्यादा अच्छा लगता है कि इस तरीके से हमारे ग्रामीण क्षेत्र में और इस तरीके के लेवल के टूर्नामेंट और चीज़ें हो रही हैं। सो मेरा बहुत बहुत धन्यवाद और मेरा बहुत बहुत मुबारकबाद आप सबको कि इतना बड़ा प्रोग्राम इस लेवल पर हम अरेंज कर रहे हैं और उसको इस तरीके से आधुनिक टेक्निक से लैस है ये सब। मैं ये भी आश्वासन देता हूँ कि इतने अच्छे अच्छे जो आपके कार्य हो रहे हैं उसमें ACG एज अ कंपनी हम 100% ट्राई करेंगे कि आपको सब जगह पर सपोर्ट कर सके और इसी तरह आशागढ़ और आजू बाजू के ये जो सारे क्षेत्र के लोग हैं उनके विकास और उनको आगे बढ़ने में सहयोग दे पाए। बहुत बहुत धन्यवाद और ऑल द बेस्ट। थैंक यू। थैंक यू शुभम सर, बहुत ही अच्छी तरीके से हमारे लोगों को और हमारे खिलाड़ियों को एक्सप्लेन करने के लिए आपको मैं फिर से एक बार तहे दिल से शुक्रिया कहूँगा, धन्यवाद कहूँगा, बहुत अच्छी तरीके। और फिर एक बार कहना चाहूँगा और ज़्यादातर CM सर को कि आशागढ़ में उनको ज़्यादा तजुर्बा है, हमेशा हमारे सपोर्ट में खड़े रहिए अच्छे काम के लिए और हमारे सरपंच साहब को एक अलग ताकत दीजिए। ये फिर आपको एक बार दीजिए और आपने और शुभम सर ने जो वक्त निकाला ये खेल देखने के लिए उसके लिए फिर से आपको मैं शुक्रिया कहूँगा, धन्यवाद। और मैं CM सर से वो चाहता हूँ कि आप भी 2 शब्द बोलिए। सो थैंक यू कन्हैया भाई, मुझे आप बोलते हैं आशागढ़ के हैं, मैं रियली आशागढ़ का ही हूँ। आपके साइड में ही मैं खड़ा होता हूँ जब भी आते हैं। इवन हमारा कैप्सूल के मैनेजमेंट हमको क्वेश्चन करता है कि आप कंपनी के हो या आशागढ़ के हो। तो मुझे कोई बुरा नहीं लगता है अगर कोई मुझे बोलता है गांव के साइड में खड़े होते हो। तो मैं ये जो आज मैच देख रहा हूँ यहाँ तो देखने आया हूँ, मेरी शुभकामनाएं साथ हैं कि ये मैच मैं ही नहीं और सब लोग टीवी पे देखें, जो कि इंटरनेशनल लेवल पे भी हमारे ये प्लेयर जो आशागढ़ वाले हैं वहाँ पे हम टीवी पे इनको देखें। ये मेरी शुभेच्छा है। थैंक यू। धन्यवाद CM सर, आपने हमारे खिलाड़ियों को और गांव वालों को जो एक्सप्लेन किया उसके लिए फिर से आपका मैं दिल से शुक्रिया करूँगा, बहुत बहुत धन्यवाद। और आप मंच पे आइए। धन्यवाद सर, नक्कीच आपण ऐकत होते, आपको मंच पे आना है। 1 to go। धन्यवाद, नक्कीच आपण ऐकत होतात। फेलिसिटेशन स्टुडिओ मधून नक्कीच अन्य मान्यवर अतिथी आपण पाहिले। ACG कॅप्सूलचे नक्कीच आपण पदाधिकारी पाहिले, सौरभ सर आहेत, CM सर आहेत, सर्वांचं नक्कीच आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभारी आहेत। नक्कीच मोलाचा वाटा त्यांचा प्रत्येक कार्यामध्ये असतो। धावांचा विचार केला, 61 धावा फलकावरती आहेत, 61। नक्कीच आपण स्क्रीनवरती पाहतोय, जो रिव्ह्यू घेतला होता त्याचा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय। अचूक काम हर्षद आणि साहिल आपण पाहतो आणि त्याच्यासोबत ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये स्वतः होमसाई स्पोर्टचे सर्व मयूर घरत अप्रतिम कामगिरी। प्रत्येक चेंडूला मात्र स्वतःच्या कॅमेरामध्ये कैद करून त्याचं प्रक्षेपण आपण पाहतोय। चला, रिषा 11 आणि सचिन होंडो 11 कर्णधार आपण रेडी राहायचं। इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे। रिषा 11 जितू मानकर प्लीज कर्णधार। 2 धावा नक्कीच आहेत। मान्यवरांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे। होंडो 11 ची नक्कीच आपण बघतो आशुतोष ठाकूर आपल्यासोबत जोडले जात आहेत। यावेळेस बिग हिट नक्कीच करायचं होतं। दोन धावा नक्की अर्जित करण्यात यश येते। धावांचा विचार केला दुहेरी धावेने 65। नक्कीच सुंदर चेंडू, परंतु तिकडे एक फिल्डर दीपक तैनात आणि एक उत्कृष्ट चेंडू। मी म्हणतोच आशागढ़ ब्रदर्स या संघाची गोष्ट केली तर ग्रामपंचायत सदस्य गौरव ठाकूर एक दिलदार दानशूर व्यक्तिमत्व ओनर आहे या संघाचा, म्हणून टीम पण हॅलो चेक मेहनत करते एकदम।
धन्यवाद यश. नक्कीच नाणेफेकीच्या कौलासाठी मी विनंती करेन नक्की सौरभ श्रीवास्तव सर आणि सीएम सर दोघांना आपल्याला विनंती आहे. एसीजी कॅप्सूलचे नक्कीच पदाधिकारी आपण बघतो अगदी मोलाचा वाटा त्यांचा असतो. नाणेफेकीच्या कौलासाठी यायचे ऋषा 11 आणि सचिन होंडे 11 कर्णधार प्लीज लगेच यायचे. आताच मात्र नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे कारण आपण पाहतोय सरांना मात्र थोडीशी घाई आहे. तर आपल्याला गळगळीची विनंती आहे ऋषा 11 आणि सचिन होंडे 11 प्लीज. सन्माननीय आदरणीय नक्कीच आपण बघतोय सौरभ श्रीवास्तव सर आणि एका बाजूला सीएम सर असे नक्कीच पदाधिकारी एसजी कॅप्सूलच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहेत. अत्यंत मोलाचा वाटा आपण त्यांचं नक्कीच बाईट सुद्धा ऐकलं, त्यांचं संबोधन आपण ऐकलं. नक्कीच प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन देण्याचं काम हे मात्र ही मंडळी करत असते आणि आज सरपंच चषक 2023 मध्ये नक्कीच त्यांची उपस्थिती वंदनीय आहे. चला कर्णधार आलेले सर प्लीज आइए आप. गुजारिश होगी श्रीवास्तव सर और सीएम सर आप दोनों से प्लीज आइए आप इस मैच के टॉस के लिए. नक्कीच ग्रामपंचायत सदस्य आपण बघतो कन्हैया पवार सर सुद्धा आपल्या सोबत आहेत. गौरव ठाकूर सर सुद्धा आहेत. आपलं सुद्धा वेलकम असेल. सरपंच साहेब सुद्धा येत आहेत. नक्कीच सर दो टीमें हम देख रहे हैं. एक तरफ जरूर सचिन होंडो 11 और एक तरफ ऋषा 11. कॅमेरामॅन टॉस बॉक्स कडे फिरवायचं आहे. इस टीम की बात की जाए तो सचिन होंडो 11 और इस टीम की बात की जाए तो ऋषि 11. एक तरफ जरूर हम राजेश चौहान को देख रहे हैं और एक तरफ ऋषा 11 कमेटी की टीम को हम देख रहे हैं. एक तरफ जीतू मानकर है. जरूर सर ये स्पेशल कॉइन इस मैच के लिए आप देख सकते हैं. एक तरफ सरपंच चषक लिखा हुआ है और एक तरफ फुल टॉस. ये स्पेशल डिजाइन किया हुआ टॉस इस टूर्नामेंट के लिए. सौरभ श्रीवास्तव सर जरूर कोणा चला सचिन होंडो 11 चा कॉल असणार आहे. नक्कीच आपण चॉईस बघतोय. सर्वप्रथम सौरभ श्रीवास्तव सर नक्कीच आपण बघतोय ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून चॉईस कॉल. यस सचिन होंडे 11 नक्कीच संघाचा कॉल आहे. एसीजी कॅप्सूलचे सर्व फुल टॉस इज अ कॉल बट इट सरपंच. नक्कीच नाणेफेकीचा कौल आपण गमावला है. जरूर सर आपसे गुजारिश होगी आप विराजमान हो जाइए. सभी से गुजारिश होगी. नाणेफेकीचा कौल नक्कीच आपण नाणेफेकीचा कौल आपण जिंकलाय. डिसिजन काय असेल आपलं? फर्स्ट फील्ड असेल. क्षेत्ररक्षण स्वीकार. आताच्या सत्रामध्ये आपण बघतोय जास्त धावा होता तर किती मध्ये रोखण्याचा प्रयत्न तुमचा असेल? सचिन होंडो टीमला आम्ही 60-70 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. ऑल द बेस्ट असेल आपल्याला. नक्कीच नाणेफेकीचा कौल आता मात्र आपण गमावलाय. प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? मागचा सामना सुद्धा आपण क्लोज मॅच एक हरल्यात कारण कमी धावांचं लक्ष होतं समोर. आम्ही प्रयत्न करू की 80-80+ आम्ही रन स्कोर करूया कारण की खूपच क्लोज मॅच आम्ही हरलेले आहेत आणि जेवढं चांगला प्रयत्न होईल की आम्ही आता या मॅचमध्ये आमचे बेस्ट देऊ. धन्यवाद. आपल्याला ऑल द बेस्ट असेल आपल्या सामन्यासाठी. आता मात्र नक्कीच थांबूया जाऊया कॉमेडी स्टुडिओमध्ये जिथे मात्र मिस्टर यश आहे धावतं वर्णन मात्र या इनिंगचं आपल्याला समोर घेऊन येणार आहे. थँक्यू यशवंत सर. नक्कीच एका बाजूला पाहतोय आपण सुर्वे फायटर वर्सेस आशागड ब्रदर्स. मी पहिलाच म्हटलं होतं सुर्वे फायटर एक चांगला संघ आहे. उभरते खेळाडू त्यांच्याकडे आहेत आणि पोर्टेबल आहेत मोठ्या धावा करण्यासाठी. परंतु एका बाजूला पाहिलं तर आशागड ब्रदर्स म्हणजेच ग्रामपंचायत सदस्य गौरव ठाकूर. मी पहिल्याच या व्यक्तिमत्वाबद्दल बोललो होतो की दानशूर आदमी. मी कालपासून बघतोय जो टीमला मागून लीड करतोय. नक्कीच त्यांचं व्यक्तिमत्व खूप महत्वाचं आहे त्यांच्या टीमच्या यशाच्या मागे. नक्कीच कॅमेरामॅन माझी विनंती असेल की गौरव ठाकूर आपल्या मंचावर बसले त्यांच्याकडे एकदा कॅमेरा वळवायचा आहे कारण की ज्या प्रकारे ते सहयोग करतात आपल्या संघाबरोबर. गौरवभाई हाथ ऊपर करना है. गौरवभाई मेरा आवाज जा रहा है. हाथ ऊपर करना है. हाँ गौरव ठाकूर नक्कीच ग्रामपंचायत सदस्य गौरव ठाकूर ज्या प्रकारे जे आपल्या टीमला सपोर्ट करतात. माझ्याशी सुद्धा त्यांची गोष्ट झाली होती आणि त्यांनी मला थोडंसं नक्कीच एक सल्ला दिला होता टीम लीड बद्दल ते कसे करतात आणि यशामागे त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. नक्कीच आशागड ब्रदर्सला जर हा सामना जिंकायचा असेल तर 71 धावा चेस कराव्या लागतील.
71 धावाचा पाठलाग करावा लागेल 8 षटका मागे. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय मानस मॉन्टी या नावाने प्रसिद्धी मिळालेला खेळाडू. नक्कीच ओके स्टार्ट रेडी बॉल. चला मात्र पहिला चेंडू घेऊन येताना मानस सामोर जाईल सुशांत चौगुले आणि नॉन स्ट्राईक वर आहे तो भंडार अल्पेश भंडार. हो या पहिला चेंडू. चला राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो हो हो नक्कीच सुंदर फटका परंतु थोडासा मिस कॉल. बॅलन्स संपला की काय आणि होतोय रनआउटच्या स्वरूपात घडी बाद डीजे. सुशांत चौगुले पापा आणि युवराज त्यामधलाच एक एक्का म्हणजेच पापा. आशागड ब्रदर्सचा एक एक्का पापा. पाहूया चला पुढचा चेंडू घेऊन येताना षटकातील दुसरा चेंडू असेल मानस यांचा. नक्कीच नवीन बॉलनी थोडस चांगलं गोलंदाजी करतो मानस. सामोरं जाईल सुशांत चौगुले. अजून एक खाता उघडला नाहीये सुशांत यांनी. ओहो हो व्हॉट अ शॉट. नक्कीच वीरेंद्र सेवक कॉपी बुक स्टाईल मध्ये हा फटका. हो सुंदर क्षेत्ररक्षण परंतु तिकडे हो थोडस फंबल झालं होतं परंतु 2 धाव. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच पोलला चेंडू लागला धावू शकता तुम्ही. याची नोंद घ्यायची धावू शकतात. पहिल्याच आम्ही कळवलं होतं की जर पोलला डायरेक्ट बॅटिंगने मारल्यानंतर शॉट हाताळला तर तो डेड बॉल दिला जाईल परंतु जर प्लेअर फेकी करेल तर तुम्ही रन धावू शकतात. याची नोंद घ्यायची आहे पंच. तुम्ही पण नोंद घ्यायची आहे. ओके थँक्यू. थांबा 2 मिनिटं थांबायचं आहे पण ओके ओके 2 रन आहेत. 3 रन. आता मात्र फुलटॉस चेंडू टोलवलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय पापाचा नावाचा ब्रँडेड षटकार डीजे. जे नक्कीच मी म्हटलं होतं ट्रिपल ए मधला एक एक्का म्हणजे पापा. नक्कीच गौरव ठाकूर खूप खुश असेल ज्या प्रकारे त्याचा आयकॉन आज खेळी खेळतोय. या पुढचा चेंडू मानस थोडस प्रेशर मध्ये. हो 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 सुंदर चेंडू. नक्कीच पंचांकडे दाग परंतु पंच नाकारतात. थोडीशी हाईटचं सिम्बॉल देतात आणि सुंदर निर्धाव चेंडू. नक्कीच धावसंख्येकडे वळवलं तर धावसंख्या झाली ती 9 धावा 1 गडी बाद. चांगलं कमबॅक मॉन्टीकडनं पाहायला मिळतं परंतु लास्ट पर्यंत आपल्याला स्ट्रगल करावा लागेल. नक्कीच या टीमकडे चांगले गोलंदाज आहेत आणि फिल्डिंग मध्ये सुद्धा सर्व शल्लू स्टायलिश मॅन हिटमॅन ऑफ आशाकडे दिसतात. आता मात्र चेंडू बिरकावून दिलाय तिकडे संदेश जोदारी तैनात परंतु 1 धाव काय रोखू शकले नाही. चांगली फेकी मात्र 1 धावाने संकुष्ट आणि त्याच 1 धावानंतर धावसंख्येत वाढ दी 10 धावा 1 गडी बाद. पुढचा चेंडू घेऊन येताना नक्कीच शेवटचा चेंडू असेल या षटकातील. शॉर्ट पद्धतीचा चेंडू आणि चेंडू बिरकावून दिलाय सुशांत चौगुलेच्या नावाचा ब्रँडेड षटकार डीजे. गोलंदाजी मार्कवर येतोय भौमिक टर्बो. पाहूया पापा ऑन स्ट्राईक. नक्कीच पापा म्हणजेच एक फॉर्म मध्ये असणारा खेळाडू. नक्कीच ऑल सीझन फॉर्म मध्ये असणारा खेळाडू म्हणजेच पापा. नक्कीच सामोरं जाईल
थोडस रनिंग मध्ये अडथळा, थोडस प्रॉब्लेम रनिंग मार्कवर, परंतु नक्कीच भौमिक एक चांगला खेळाडू आहे, नक्कीच चांगला गोलंदाज आपल्या संघासाठी. ओहो हो, व्हॉट अ शॉट वीरेंद्र सेहवाग, कॉपी बुक स्टाईल मध्ये सुद्धा हा फटका, परंतु थोडस चेंडू अडकतोय आणि मात्र 2 धावा अर्जित केल्या. पाहूया तिसरा होईल का. नक्कीच 2 धाव चांगली फेकी आणि चांगला गॅदर करताना अनिल पवार एसटी रक्षकच्या भूमिकेत दिसतात. नक्कीच बॉलिंगला कव्हरसाठी आलेच होते सरोज शल्लू, हिटमॅन ऑफ आशागड. नक्कीच आपल्याला दिसतील ग्रीन शूज मध्ये, व्हायलेट कॅप, ग्रीन शूज, ब्लॅक ट्रॅक, सरोज शल्लू पर्पल कॅप. पुढचा चेंडू, ओहो हो, चेंडू बिरकावून दिलाय आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार डीजे. एक सुंदर संगीत आपल्याला ऐकायला भेटलं डीजे दीपेशच्या माध्यमातून. जय श्रीराम. हो 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 हो, काय कट शॉट, नक्कीच पॉइंटच्या दिशेने. आता मात्र चेंडू अनबिटेबल आहे, ग्राउंडला गुदगुली करत जातोय हा चेंडू. चौकार डीजे. डीजे नक्कीच. आता मात्र व्हेरिएशन, नक्कीच स्लोअर पद्धतीचा चेंडू, नक्कीच पापाला काही कडे नाही आणि निर्धाव चेंडू. खूपच वेळानंतर आपल्याला एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला भौमिकच्या स्वरूपात. खूप सुंदर गोलंदाजी हाताळताना दिसतोय भौमिक पटेल आपल्या संघासाठी. नक्कीच शेवटचा चेंडू असेल भौमिक पटेल यांचा. आता मात्र पापा काही थांबणार नाही, स्ट्रेटच्या दिशेने संदेश जोतारी. खूप सुंदर फेकी तिकडे. षटक संपते, 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 29. एक गडी बाद डीजे. नक्कीच आता गोलंदाजी मार्कवर स्वतः अनिल पवार ज्यांनी 30 रनाची खेळी स्वीकारली होती या फर्स्ट इनिंग मध्ये. नक्कीच अनिल पवारला गोलंदाजीमध्ये सुद्धा एक मोठी विकेट घ्यायलाच लागेल, मिळावीच लागेल, कारण की संघाला कमबॅक करावा लागेल. कारण की पॉवर प्लेचा पूर्णपूर फायदा उचलणारी एक मात्र टीम म्हणजे आशागड ब्रदर्स. नक्कीच थोडस फिल्डिंग मध्ये बदल करताना सुद्धा आपल्याला दिसले हिटमॅन ऑफ आशागड सरोज शल्लू. हो, त्याच पद्धतीचा चेंडू नक्कीच पॉइंटला कट करण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. बॅटिंगची कडा नक्कीच लागली, परंतु चांगलं एसटी रक्षक तिकडे भरत कडनं पाहायला मिळालं आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. नक्कीच वैयक्तिक पहिला व संघाचा 3रा षटक घेऊन येताना अनिल पवार. आता मात्र कनेक्शन प्रॉपर, परंतु तिकडे फिल्डर तैनात. एक धाव पूर्ण, नक्कीच दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता, परंतु चांगली फेकी आणि एकच धावात संकुष्ट आणि धावसंख्यात वाढती. 30 धावा, एक गडी बाद. नक्कीच बाबू चौगुलेचा सुद्धा एक मोठा रोल असणार आहे या विजयाच्या मागे. नक्कीच टीमला जर 71 रनचा पाठलाग करायचा असेल तर बाबूला सुद्धा एक मोठी खेळी खेळावी लागेल. मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरोज शल्लू चेस करताना तिकडे आले भौमिक पटेल आणि एकच धाव.
नक्कीच एक धाव आणि त्या एका धाव्यानंतर धावसंख्येकडे वळालं तर धावसंख्या झाली 31 धावा. आता आलाय स्ट्रायकर मॅन इन फॉर्म पापा. या पुढचा चेंडू घेऊन येताना अनिल पवार. हो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅटला चालाय कनेक्शन थोडस प्रॉपर नव्हतं, मात्र रनआउटची संधी होती, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स बाबू आणि पापाच्या माध्यमातून. आणि एक धाव हो तिकडे थोडस फंबल होताना दिसत आहेत आपल्याला. नक्कीच सुंदर गोलंदाजी. अजूनपर्यंत मोठे फटके काय खेळू शकले नाही. 4 चेंडू मागे फक्त 3 धावा खर्च केलेत अनिल पवार यांनी. इकॉनॉमिक ओव्हर म्हटली जाईल. मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू, वॉट अ बॉल, समर इन बॉल. नक्कीच काही कळलं नाही बाबू चौगले यांना आणि निर्धाव चेंडूची सांगता. खूपच सुंदर आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकता. एक ऑफ कटर पद्धतीचा चेंडू, नक्कीच थोडस मिसकॅल्क्युलेशन झालं बाबू चौगुलेकडनं. शेवटचा चेंडू आता मात्र नक्कीच कट करायचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडूची सांगता. नक्कीच पंचांकडे वळूया. तर षटक संपते. 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 32. एक गडी बाद. देऊया डीजेला संधी. डीजे दीपेश ऑन द मिक्स. झाले ती 32. एक गडी बाद. आणि समीकरणची गोष्ट केली तर 30 चेंडू आणि 39 धावाची आवश्यकता अजूनही आशागड ब्रदर्सला आहे हा सामना जिंकण्यासाठी. ओढूया पुढचा चेंडू घेऊन येताना भौमिक पटेल. आता मात्र पापा बँड वाजवायला काही कमी करत नाही आणि जाईल चेंडू 1 बाउंस सीमारेषा पार चौकार. डीजे सेवा प्रकट स्टाईल मध्ये हा चेंडू खेळला होता. पुढचा चेंडू आता मात्र स्लॉक करायचा प्रयत्न. सर्व शल्लू तिकडे होते, चेंडूच्या मागे थोडीशी होते मिसफील्ड, परंतु चांगलंच कव्हर केलंय मॉन्टी यांनी. आणि एक धाव. त्याच एका धावानंतर धावसंख्यात वाढती 37 धावा. आता मात्र नक्कीच पॉइंटच्या दिशेने कट केले चेंडू. तिकडे फिल्डर तैनात निशांत. नक्कीच थोडासा फंबल. एक धाव पूर्ण. नक्कीच दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होता, परंतु नाकारलाय पापा याने. नक्कीच पापा म्हणतो की मे बी बड़ा शॉट मार सकता हूं. दोनों ही बल्लेबाज एकदम फॉर्म में. आज का पहला मैच भी हमने गौर से देखा था, तभी पापा मैन ऑफ द मैच थे, लेकिन लय में आ चुके थे बाबू. थोड़ी सी रनिंग मार्क में गलती होती हुई बॉमिंग से कमबैक करना पड़ेगा, क्योंकि अभी तक एक भी पॉइंट्स अपने खाते में आए नहीं है सूर्य फाइटर्स के. ये अच्छी गेंद हवे में और फील्डर वहां पे जतिन पोट्या क्या कैच पकड़ी है. ये बड़ी मछली जाल में और अंपायर कह रहे दिस इज अ विकेट. बड़ी मछली जाल में. पापा बैक टू पवेलियन. डीजे डीजे नक्कीच 27 रनाची खेळी स्वीकारली ती पापा मोहम्मद यांनी. एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून जाणला जातो आशेगड परिसरात व ओपनच्या टुर्नामेंट मध्ये सुद्धा एक नावाजलेला खेळाडू मोहम्मद पापा. परंतु चांगली कॅच तिकडे जतीनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नक्कीच कमबॅक होतोय का पाहूया. एक चांगला चेंडू अजूनही
हाताळायला लागेल भौमिक यांना. 2 चेंडू यांच्या वैयक्तिक षटकातील बाकी असतील. पुढचा चेंडू घेऊन येताना भौमिक पटेल समोर जाईल मुकेश दुबला. ता मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात सौरव सल्लू चेंडूच्या खाली होतो, थोडीशी मिसफील्ड. नक्कीच मानस आले, थोडस कव्हर केलंय, नक्कीच थोडस फंबल झालं ते. सौरव सल्लू स्टायलिश मॅन, हिटमॅन ऑफ आशागड, थोडस फंबल झाले तिकडे. आणि 1 धाव, त्याच 1 धावेनंतर धावसंख्येत वाढ ती 39 धावा, 39. शेवटचा चेंडू असेल या 4थ्या षटकातील. वैयक्तिक दुसरी षटक भौमिक यांचा शेवटचा चेंडू पाहूया बाबू चौगुले. आता मात्र नक्कीच एक ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, षटकाची होती समाप्ती. 4 षटकानंतर धावसंख्या झाली ती 39, 2 घडी 5. डीजे चेंडू आणि 32 धावा. नक्कीच एक अटागटीचा सामना तिकडे आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्य फायटर्स वर्सेस आशागड ब्रदर्स. नक्कीच खाता उघडतील का सूर्य फायटर्स पॉइंट्स टेबल मध्ये, हे खूपच महत्वाचं आहे, कारण की क्वालिफिकेशन साठी हा सामना जिंकावाच लागेल त्यांना. खूप कॉम्प्लिकेटेड होत आहे समीकरण. पाहूया मुकेश दुबडा ऑन स्ट्राइक, अनिल पवार ऑन बॉलिंग मार्क. नक्कीच वैयक्तिक दुसरं षटक असेल अनिल पवार यांचं, थोडस रनिंग मध्ये मिस्टेक. पाहूया 24 बॉल 32 धावा हा समीकरण. हो 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 हो, मोठा फटका खेळण्याच्या नादात स्लोवर चेंडूचं काय समज येईना मुकेश यांना. एक सुंदर तिकडे क्षेत्ररक्षणाची प्रयत्न पाहायला मिळाले भौमिक कडनं, परंतु चेंडूची थोडीशी उसळी जास्त आणि मिळेल 4 चौकार. डीजे नंतर धावसंख्येत वाढ. हो, त्याच पद्धतीचा चेंडू खेळण्याच्या नादात बॅटीला ब्रश, परंतु नक्कीच चेंडू बराच थोडा वेळ हवेत होता, परंतु सेफ लँड होऊन निर्धाव चेंडू. आणि धावसंख्याकडे पाहिलं तर धावसंख्या झाडे 43 धावा. नक्कीच एक अटीकटीचा सामना समोर आहेत मुकेश दुबला. आता मात्र रिव्हर्स खेळण्याच्या नादात नक्कीच मोठी अपील. नक्कीच पंचांचा निर्णय आम्हाला एकदम महत्वपूर्ण राहील. नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम राहील. ओ हो 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 हो, नक्कीच एक चांगली पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. मुकेश परततोय पवेलियन मध्ये.
नक्कीच मुकेश यांची जागा सांभाळण्यासाठी आता फलंदाज गेलाय तो अरविंद. नक्कीच पंच थोडीशी घाई करायची आहे, कारण की याच्यानंतर सुद्धा आपल्याला एक शेवटचा सामना खेळवायचा आहे. चला पाहूया, सामन्याकडे वळूया. अरविंद जातोय मुकेशची जागा सांभाळण्यासाठी. एक उत्कृष्ट फलंदाज अरविंद. नक्कीच अनिल पवार गोलंदाजी मार्कवर, अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. फुलटॉस पद्धतीचा चेंडू भेटेल का? फुल टोन तिकडे आहेत मानस, त्याच्या डोक्यावरून जातोय चेंडू. 1 बाउंस, सीमा रेषा पार, चौकार. डीजे कमबॅक करून दिलेला आहे अरविंद यांनी. नक्कीच आता मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता. ज्या प्रकारे कॅप्टननी अरविंदला युवराजच्या अगोदर पाठवलं, नक्कीच एक चांगलं कॅप्टनशिप तिकडे आपण म्हटलं जाईल, कारण की ज्या प्रकारे एक चौकार आला पहिल्या चेंडूवर, थोडंसं सामना एक बाजू करण्याचा प्रयत्न झाला अरविंद यांचा. परंतु आता मात्र समीकरणामध्ये 18 चेंडू आणि 24 धावा. पाहूया कोण येईल गोलंदाजी मार्कवर. नक्कीच ऍक्टिव्ह प्लेअर सलूश अल्लू थोडस इशारा करत होते. मेन स्टंपच्या मागे, मेन क्रिसच्या मागे थोडस काहीतरी इशारा करत होते. नक्कीच त्यांची भूमिका खूप इम्पॉर्टंट आहे सुर्वे फायटर साठी. ज्या प्रकारे एक टीम मॅन म्हणून ओळखले जातात सरश अल्लू, हिटमॅन ऑफ आशागड. रोहित शर्माचे खूपच मोठे फॅन आहेत ते. पर्पल कॅप आपण पाहू शकतात. नक्कीच थोडस फोकस केलं तरी चालेल कॅमेरामॅन सरोज अल्लू कडे. पर्पल कॅप, हिटमॅन ऑफ आशागड. नक्कीच मागे लिहिलंय अल्लू. वडूया सामन्याकडे. आता गोलंदाजी मार्कवर आलाय भरत. सामोरा आहे तो बाबू चौगुले. हो हो हो, पुल शॉट मारण्याच्या नादात चेंडू नक्कीच तिकडे पाहायला लागेल. जतीन आहे, परंतु तिकडे चांगली फेकी आणि 2 धावा अर्चित करताना. नक्कीच त्या 2 धावांनंतर धावसंख्यात वाढती. 49 धावा, 49 ऑन बोर्ड. समीकरण आहे तो 17 चेंडू आणि 22 धावा. नक्कीच एक तुरुस भरलेली मॅच सुर्वे फायटर्स वर्सेस आशागड ब्रदर्स. ग्रामपंचायत सदस्य गौरव ठाकूर यांचा संघ आशागड ब्रदर्स. तर मात्र पॉइंटच्या दिशेने कट करायचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. नक्कीच दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का? तिकडे आला निशांत. एक चित्त्याची चपट असणारा खेळाडू म्हणजेच निशांत वाडू. नक्कीच खूप सुंदर क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी मार्कवर भरत हाताळेल आपला 3रा चेंडू. नक्कीच धावसंख्याकडे वळलो तर स्कोरबोर्डवर लागलेत 50. हाफ सेंचुरी टीमची नक्कीच झालेली. अजूनही 21 धावाची गरज असेल आपल्या संघाला विजय मिळवण्यासाठी. पाहूया भरत पाठवेल का अरविंदला परत. 3रा चेंडू घेऊन येताना ता मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात मागे आहे जतीन. जतीन करणार नाही चुकी. व्हॉट अ थ्रो. नक्कीच चांगली फेकी आणि तेवढंच चांगलं किपिंग क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालं. एसटी रक्षक चांगलं गॅदर करताना आणि 1च धाव. 1 धावानंतर धावसंख्येत वाढ. 51 धावा, 3 घडी बाद. पाहूया 4था चेंडू घेऊन येताना भरत. सामोरा आहे तो बाबू चौगले. ओ हो 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 हो, काय सुंदर अप्पर कट आणि हा जेल सुटतोय. नक्कीच एक जीवनदान. बाबू चौगुलेला मोठा मासा गडाला लागला असता, परंतु चांगले ट्राय. खूप सुंदर तिकडे क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. प्रयत्न नक्की 100% होते. थोडीशी उलट्या दिशेने धावत जाणं हे सोपं नसते कधीच. दिस इज अ डिफिकल्ट कॅच इन क्रिकेट. इन अ गेम ऑफ क्रिकेट दिस इज अ व्हेरी डिफिकल्ट कॅच. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालं आपल्याला सुर्वे फायटर्स या संघाकडनं. आता मात्र यॉर्क पद्धतीचा चेंडू खोदून काढलाय. संदेश जोदारी फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव आणि तिकडे होते चुकी. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे भौमिककडनं कव्हर करताना. नक्कीच खूप चांगलं कव्हर केलं. थोडीशी चुकी झाली होती संदेशकडनं, परंतु चांगलं कव्हर केलंय भौमिक पटेल यांनी. नक्कीच सरोज थोडस टेन्शन मध्ये दिसतोय. ज्या प्रकारे सामना मागे पुढे होतोय, सरोजची एक मोठी भूमिका असेल सुर्वे फायटर या संघासाठी. आता मात्र रिवर्स खेळण्याच्या नादात
एक निर्धाव चेंडू, षटक संपतंय, सामना थोडस अडखडीत. सामन्याकडे वळूया तर 12 चेंडू आणि 12 चेंडू 18 धावाचा हा सामना नक्कीच खूप 12 चेंडू 18 धावा. नक्कीच थोडस कमबॅक करताना दिसतोय सूर्य फायटर संघ. आता मात्र गोलंदाजी मार्कवर एक नवीन गोलंदाज दिसतो, हितेश वरखंडे. पाहूया स्ट्राईक वर आहे अरविंद. नक्की ज्या प्रकारे हा सामना चाललेला आहे, मला तरी वाटते पंच खूप वेळ गेलेला आहे या सामन्यामागे. चला थोडीशी घाई करायची, टीम मिटिंगला वेळ देऊ नका. यानंतर आपल्याला एक सामना अजून खेळवायचा आहे. चला गोलंदाजी मार्कवर हितेश. पाहूया राईट आर्म ओव्हर द विकेट काय करतो आपल्या संघासाठी. समोर आहे तो अरविंद. सुंदर चेंडू, त्याच प्रकारे सुंदर कट आणि चेंडू जाईल का. चांगलं क्षेत्ररक्षण निशांतकडनं. मी पहिलाच म्हटलं होतं निशांत एक चित्ते की चप्पलवाला खिलाडी आहे. बहुत ही सुंदर फिल्डिंग, चांगली क्षेत्ररक्षण तिकडे निशांतकडनं पाहायला मिळतं. थोडीशी चुकी झाली होती पॉईंटच्या खेळाडूकडनं, परंतु ज्या प्रकारे कव्हर केलंय सुंदर सुंदर, मी म्हणेल सुंदर क्षेत्ररक्षण सूर्य फायटर. आज पाहिले गेले तर 7 ते 8 धावा त्यांनी अशीच बाउंड्रीवर वाचून काढलेत. नक्कीच ते खूप महत्वाचे आहेत आणि खूप त्यांना हेल्प होतील त्या धाव्यांनी. पुढचा चेंडू घेऊन येताना हितेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. दुसरा चेंडू. ओहो हो 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 हो, सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता. खूप वेळानंतर हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र सामना समीकरण आहे तो 10 चेंडू आणि 16 धावा. आता मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडू बराच काळ हवेत आणि घडी बा डीजे. एक धाव पूर्ण. नक्कीच चांगली फेकी, तेवढंच चांगलं गॅदर हितेश कडनं. नक्कीच सामना आता थोडस झुकताना दिसतोय सूर्य फायटर या संघाकडनं, परंतु मी पहिलाच म्हटलं होतं युवराजकडे ती क्षमता आहे 3 चेंडू मध्ये सामना संपवायची. पाहूया हितेश वरखंडे ऑन द बॉलिंग मार्क. शॉर्ट पद्धतीचा चेंडू बिरकावून दिलाय. चेंडू तिकडे मानस फील्ड करतील. चांगला थ्रो, तिकडे थोडस खराब फेकी तिकडे म्हटली जाईल आणि 2 धावा. नक्कीच आता मात्र समीकरण आहे तो 6 चेंडू आणि 12 धावा. नक्कीच पाणी घेऊन जायचं 12वा खेळाडू पाणी घेऊन जायचंय. लवकर लवकर जा 12वा खेळाडू, लवकर पाण्याची सोय करायची. नक्कीच नक्कीच 6 चेंडू 12 धावा. नक्कीच आपण म्हणतो पहिल्या षटकापासून बाबू चौगुले हा स्ट्राईकला गेला होता आणि मला वाटते पहिला बॅट्समॅन असेल जो पहिल्या ओव्हर पासून ते 8व्या ओव्हर पर्यंत स्ट्राईकवर आहे अजूनपर्यंत, नॉट आउट. नक्कीच हा सुद्धा
एक वेगळा विक्रम असेल. चला टीम मीटिंग नाही घ्यायची, पंच टीम मीटिंग घेऊन देऊ नका, आपल्याकडे वेळ कमी आहे. चला लवकर प्लीज सूर्य फायटर आमची विनंती असेल, टीम मीटिंग घेऊ नका, आपल्याकडे वेळ कमी आहे. याच्यानंतर एक सामना खेळवायचा आहे. नक्कीच आता हा सुद्धा महत्वाचा सामना आहे, परंतु थोडंसं कोऑर्डिनेट करा, फटाफट फिल्डिंग रचून घ्या. 6 चेंडू 12 धावा स्ट्राईक वर असेल बाबू चौगुले. नक्कीच आता गोलंदाजी मार्क वर दिसतोय भरत पराड. पाहूया नक्कीच 6 चेंडू 12 धावा, खूप महत्वाचा सामना असेल सूर्य फायटर साठी, परंतु स्ट्राईक वर आहे बाबू चौगुले, एक एक्सपिरियन्स खेळाडू. नक्कीच मी म्हटलं होतं एक्सपिरियन्सचा भरभराट आहे आशागड ब्रदर्स या संघाकडे. चला पंचांच्या डावीकडनं येतोय भरत पराड. पहिला चेंडू हुक करण्याचा नादा, चेंडू तिकडे पंचांचा निर्णय काय असेल. चौकार डीजे. एक सोपा झेल सुटलाय, नक्कीच बाबूला भेटलाय जीवनदान. मी पहिलंच म्हटलं होतं एक्सपिरियन्सचा भरभराट आहे बाबू चौगुलेकडनं, पण एक सोपा झेल सोडतोय जतीन. पाहूया 5 चेंडू 8 धावा. मात्र मोठा फटका आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. डीजे लवकर 4 चेंडू 2 धावा नक्कीच. आणि माझी विनंती असेल पुढची टीम लगेच फिल्डिंग लावून घ्यायची सामना संपल्यानंतर. चला 4 चेंडू 2 धावा, बाबू चौगुले स्ट्राईक. नक्कीच चांगला सामना रंगताना दिसतोय सूर्य फायटर वर्सेस आशागड ब्रदर्स, परंतु काय आज पारी खेळलाय बाबू चौगुलेने. नक्कीच एक एक्सपिरियन्स खेळाडूची. मात्र बॉट शॉट आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार, षटकार. डीजे कॉंग्रॅच्युलेशन आशागड ब्रदर्स, वेल प्लेड. चला माझी विनंती असेल युवराज. चला युवराज